जिल्ह्यात सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। परीक्षा शांततेत पार पडाव्या तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कॉपीमुक्त परीक्षा व्हावी याकरिता जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर यंत्रणा सज्ज करण्यात आली असून कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी माध्यमांना दिली आहे। बघूयात। आता 10वी आणि 12वीची एक्झाम चालू आहे आणि ते कॉपीमुक्त व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन मध्ये सर्व डिपार्टमेंट काम करत आहे। आपल्याकडे बैठकी पथक आणि फिरते पथक या ठिकाणी ऑलरेडी प्रत्येक सेंटरवर आपण ठेवलेले आहे, ते काम करत आहेत, त्याची फेरी वगैरे चालू राहतात। त्याचसोबत आपल्याकडे प्रत्येक केंद्रावर विजिट आणि त्याची मॉनिटरिंग आपण करत आहोत। आपल्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये कंट्रोल रूम डेव्हलप केलेले आहे, त्यांच्या सीसीटीव्ही या व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे त्या कंट्रोल रूमवर येत आहेत आणि त्याच्या मार्फत प्रत्येक केंद्रावर आपण वॉच ठेवत आहेत। मी आणि जिल्हाधिकारी साहेब आम्ही पण प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या सोयीप्रमाणे आपण केंद्रावर व्हिजिट देतोय आणि क्लिअर आपण प्रत्येक केंद्राला सूचना दिलेली आहे की जर चीटिंग या कॉपी कोणत्याही सेंटरवर सापडून आली तर संबंधित व्यक्तीवर, त्याची टीमवर आणि संस्थावर लगेच कारवाई होणार आहे। आणि या संदर्भात पूर्ण जिल्हा प्रशासनचे प्रत्येक अधिकारी यामध्ये काम करत आहेत आणि माझ्या सगळ्यांना अशी सूचना आहे की कॉपी कुठेही झाली याची रिपोर्टिंग आम्हाला करावी। आम्ही आणि आमची टीम त्या ठिकाणी भेट देऊन त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर आणि संबंधित टीमवर कारवाई करणार आहे असं आम्ही एन्श्योर करतोय आणि आम्हाला सूचना देण्यासाठी जनता आणि इतर लोक आम्हाला सूचना द्यावी अशा रीतीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो।